आज आपण बनवतोय बासुंदी। त्यासाठी हे 3 लिटर दूध मी घेतलंय। जास्त प्रमाणात बनवायचे म्हणून जास्त दूध घेतलंय आणि ते या स्टीलच्या कढईत असं तापायला ठेवलंय आणि ह्याला आता आपण छान तापवून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये आपण बराच वेळ काहीच टाकणार नाहीये, तर ह्याला खूप छान आधी हलवून घ्यायचंय की त्याला साई आली पाहिजे। तोपर्यंत बासुंदीसाठी मला केशर फ्लेवर हवाय, तर मग मी आता केशर भिजवून घेते। ह्या वाटीत 1 कप दूध घेतलंय मी आणि त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात केशर घालणार आहे। मला थोडासा स्ट्रॉंग फ्लेवर हवाय, तर मी थोडं जास्त केशर घालणार आहे। आपण भिजू घातलेल्या केशरमुळे दुधाचा कलर आता बदललाय, म्हणजे हळूहळू केशर पूर्णपणे भिजायला लागलाय। हा केशर आता भिजून तयार आहे। आता आपल्याला बासुंदीसाठी खवा घ्यायचा आहे। एक पातेलं घेतलंय मी, त्याच्यामध्ये हा खवा मी चुरत आहे आणि याला मिक्स करून घ्यायचा आहे, व्यवस्थित सुट्टा करून घ्यायचा आहे आपल्याला। मी 3 लिटर दुधासाठी हा अर्धा किलो खवा घेतलाय आणि हा मी पाण्यात किंवा दुधात ह्याच्यात तुम्ही कशातही त्याला मिक्स करू शकता। त्याच्या सगळ्या गाठी काढून टाकायच्यात आपल्याला आणि राहिल्या जर थोड्याफार तरी त्या दुधामध्ये हे होतात, कमी होतात। आणि आता मी पाणी घेतलंय आणि ह्याला एकदम व्यवस्थित आता एकजीव करून घेत आहे। तुम्हाला जर हातांनी नाही शक्य नसेल तर तुम्ही ते मिक्सरला पण फिरवू शकता। आता हा खवा मी व्यवस्थित मिक्स केलाय त्या पाण्यामध्ये, त्याच्यामध्ये गुठळी राहणार नाही। आता परत मी ज्या काही थोड्या त्याच्यामध्ये गुठळ्या राहिल्यात तर त्या चमच्याने बारीक करायचा प्रयत्न करते। आता मी मिक्सरला नाही केलं म्हणून ते त्याच्यात गुठळी राहिलेली दिसते एखादी आपल्याला। आपण मिक्सरला बारीक केलं तर ती पण नाही दिसत। आता मी त्या हातानेच व्यवस्थित करून घेण्याचा प्रयत्न 20-25 मिनिटं आपलं दूध तापल्यानंतर आता हा खवा आपण त्याच्यात मिक्स करणार आहेत आणि ज्या खव्याच्या गुठळ्या राहिल्यात त्या आता तशाच टाकून द्यायच्यात। त्या दुधामध्ये एकदम व्यवस्थित डिझॉल्व होऊन जातात, म्हणजे विरून जातात त्याच्यामध्ये। आता हा सगळा खवा मी ह्या तापलेल्या दुधात टाकलाय। बघा, खव्यामुळे आता दुधाचा कलर पण बदललाय आणि आता ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं। आता मात्र ह्याच्यामध्ये गुठळी राहता कामा नये आणि उष्णतेने ती आपोआपच राहत नाही। आता आपण जे केशर भिजायला ठेवलं होतं ते पण मी आत्ताच घालणार आहे, कारण मग फ्लेवर जितकी बासुंदी जास्त उकळते तर केशरचा फ्लेवर पण त्याच्यामध्ये छान येतो। तर खवा आणि भिजवलेलं केशर हे आपण आता ह्याच्या दुधामध्ये टाकलंय। अजूनही आपण दुसरं काही टाकलं नाही आहे ह्याच्यामध्ये। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात ड्रायफ्रूट पण टाकू शकता। आमच्याकडं प्लेन बासुंदी आवडते, तर आता मी प्लेनच बनवते। ही जी वाटी आहे ना, ह्या 9 वाट्या साखर मी 3 लिटर दुधाला घातली आहे, म्हणजे 1 लिटरला मी 3 वाट्या घातल्यात। आता मला कमी गोड लागते म्हणून मी ते प्रमाण ठेवलंय, तर तुमच्या आवडीनुसार कोणाला जास्त गोड लागतं, कोणाला कमी गोड लागतं, तर त्या प्रमाणात तुम्ही ते साखर घालू शकता। आणि आता ह्याला मी व्यवस्थित हलवून मिक्स करणार आहे। साखर सगळी विरघळली पाहिजे दुधामध्ये। दूध, खवा, केशर एवढंच टाकलंय आपण आधी, ह्याच्यात बाकी काही टाकलेलं नाहीये आणि आता साखर टाकली आहे। आता इथून पुढं जी बासुंदीची मुख्य प्रोसेस आहे ना, की आपण याला जेवढा जास्त वेळ उकळू देऊ किंवा आटू देऊ तेवढी आपली बासुंदी जास्त टेस्ट देते। आता हे सगळं टाकल्यानंतर मी गॅसवर ह्याला 50 मिनिटं तरी व्यवस्थित हलवून ठेवणार आहे, म्हणजे काय होतं, जाड साई येते पण त्याला आणि छान बनते आपली बासुंदी। आता बघा, छान उकळी आली आहे आपल्या बासुंदीला आणि मधून मधून आपण त्याला हलवत राहणार आहोत, म्हणजे खाली खवा वगैरे लागत नाही। आणि अशा पद्धतीने त्याला छान हलवायचंय। बघा किती छान उकळी आली आहे आणि आता हे 50 मिनिटं ते 1 तास आपण उकळून द्यायचंय। खूप छान उकळी आली आहे आणि आता उकळते आपली बासुंदी आणि कमी गॅसवर आपण याला उकळतोय, म्हणजे आपल्याला प्रॉपर सगळी केशरची वगैरे खव्याची त्याच्यामध्ये टेस्ट आलीच पाहिजे। आता छान उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। कढईतली सर्व बासुंदी थंड होऊ द्यायची आणि मग ती फ्रीजरला ठेवायची। आपल्याला जशी थंड आवडते तेवढा तास आपण ती फ्रीजमध्ये ठेवायची आहे। काही लोक रात्रीच बनवून फ्रीजला ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती खातात, तर तुम्ही पण तसं करू शकता। धन्यवाद।